त्याचं आधीचं नाव आहे मुकेश मदनलाल गोंडाने आणि परत आता नाव ठेवलेलं आहे इरफान ताहेर मनियार. बर. ताहेर मनियार यांनी माझ्या वडिलाचंच नाव. मी म्हणले माझ्या जीवाला जीवाला धोका आहे. हम्म. परत चाकू घेऊन आलतं माझं भाऊ मारायला आणि सगळे लोकांनी पण बघितले तिच्या हातात चाकू होती आणि सगळ्यांच्या समोर म्हणला तर हिला मी मारूनच टाकणार आहे म्हणून जीवानं. मग नंतर 2 लेकरं झाल्यावर मला म्हणले की मी एमपीचा आहे बर. आणि मला आई वडील सगळे आहेत. आधी तर म्हणले की कोण पण नाही, मी लावारीस आहे म्हणलं. आणि आता म्हणतात की मला माय बाप सगळे आहेत म्हणले. मुलीला नेले 2 महिने एमपीला, परत मला पण नेले. मग नेल्यानंतर मी बघितले, जाऊन राहून आले. मग आल्यानंतर मी सगळ्यांना म्हणले घरी की मी राहणार नाही मी हिच्यासोबत आणि माझ मी एकटी राहते 2 लेकरं घेऊन करून. मैं क्या किया, इनके अब्बा अम्मी को मैं झूठ बोला कि मैं मुसलमान को, पर मैं हिंदू का था। पहले मेरे को पता नहीं था और बाद में फिर जब ये हो गया तो शादी उदी करे तो कैसा है, मैं पहले हिंदू का था, बाद में फिर मुसलमान हुआ। अभी क्या है, तकलीफ़ क्या है कि इसका नाम मेरा नाम एक जगह आ रहा है, इसको मेरे वजह से बहुत तकलीफ़ हो रही है और मैं जो इसको फंसाया हूँ और इसके भाई ने मुझू ने कल रात में आके इसका गला भी दबाया, इसको मारा भी और इसकी माँ भी शामिल है। और सबसे ज़्यादा कसूर मेरा है इसमें कि मैंने इसको धोखा दिया हूँ और जो भी होगा तो उसको वास्ते में भुगतने को तैयार हूँ और मैंने भी इसे मारा। नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. लातूरच्या SP कार्यालयाच्या बाहेर, SP ऑफिसच्या बाहेर सध्या मी थांबलेलो आहे आणि या ठिकाणी एक महिला आहे जिची फार मोठी फसवणूक झाली आणि तिच्यावर अन्याय मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्वतःच्याच नवऱ्याने तिचं स्वतःचं घर पाडलं आणि आता त्यांच्याकडे राहिलं अक्षरशः घर सुद्धा नाही. काय नेमकं प्रकरण आहे आपण समजून घेणार आहोत. या संदर्भात बऱ्याचदा पोलिसांमध्ये तक्रारी देण्यात आल्या, SP ऑफिसला सुद्धा तक्रार देण्यात आलेली आहे. पोलीस आपापल्या परीने चौकशी करत आहेत, मात्र न्याय अद्याप या प्रकरणामध्ये भेटलेला नाही. आपल्यासोबत या ठिकाणी रुखसाना ताहेर मनियार आहेत, ज्यांचं वय 33 वर्ष आहे, मजुरीचं काम करतात आणि त्या लांबजान या ठिकाणी राहतात. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू काय नेमकं प्रकरण आहे. ताई, काय सांगाल, काय नेमका अर्ज आहे तुमचा, कशा पद्धतीची तुमची फसवणूक झालेली आहे? ते लग्नाच्या आधी म्हणले की मला कोण पण नाही, मी काय नाव आहे लावारीस तुमच्या आहे. नवऱ्याचं? त्याचं आधीचं नाव आहे मुकेश मदनलाल गोंडाने आणि परत आता नाव ठेवलेलं आहे इरफान ताहेर मनियार. बर. ताहेर मनियार यांनी माझ्या वडिलाचंच नाव. माझ्या वडिलाचंच नाव ठेवून ते फसवणूक केलेली आहे. माझं लग्न झाल्यानंतर लावल्यात नाव. लग्न झाल्यानंतर नाव बदललं त्यांनी. बर, मग काय काय नेमकं झालं सांगू शकता का? मग 12 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर 12 वर्षानंतर 2 लेकरं झाल्यावर मला म्हणले की मी एमपीचा आहे बर. आणि मला आई वडील सगळे आहेत. आधी तर म्हणले की कोण पण नाही, मी लावारीस आहे म्हणलं. आणि आता म्हणतात की मला माय बाप सगळे आहेत म्हणले. मुलीला नेले 2 महिने एमपीला, परत मला पण नेले. मग नेल्यानंतर मी बघितले, जाऊन राहून आले. मग आल्यानंतर मी सगळ्यांना म्हणले घरी की मी राहणार नाही मी हिच्यासोबत आणि मी एकटी राहते 2 लेकरं घेऊन करून खाते म्हणले मी. कोण पण लेडीज असं बर्दाश्त करू शकत नाही. बरोबर. धोका. हो हो. तर मग आता सध्या तुम्ही FIR केलेली आहे, त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की तिथं घर पाडण्यात आलं तुमचं. तर ती जागा कोणाच्या नावावर होती आणि घर का पाडण्यात आलं? जागा माझ्या नावावरच होती आणि घर पाडण्याचं कारण आहे की ते घर माझ्या भावाच्या नावावर कर म्हणत होतं. नाहीतर विकून मला पैसे दे, विकून मला पैसे दे, मी जाणार आहे एमपीला. मग मी विकून कशाला पैसे देऊ? लेकरं आहेत ना, 2 लेकराला काय लागत नाही का? एकतर घरकुल मंजूर करून मी घर बांधले होते आणि बचत गटातून पैसे घेऊन मी घर बांधले होते आणि माझे पप्पाचं शेत होतं ते विकून त्यांनी पण मला थोडे पैसे दिलते. लग्नात काही सुद्धा दिले नाहीत, असंच उचलून दिल्यात म्हणून एका जोड्यामध्ये लग्न करून दिल्यात म्हणून. ठीक आहे. मग तर तुम्ही या संदर्भामध्ये मग पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो? हा, घर मोडल्यानंतर मी गेले, इथं SP ऑफिसला पण गेले आणि किल्लारी पोलीस स्टेशनला पण गेले. त्यांनी चालू आहे त्यांची. ठीक आहे. मग हे किती दिवस झाले या सगळ्या घटनेला? 1 वर्ष. 1 वर्ष. 8-9 महिने. ठीक आहे. 1 वर्षाच्या जवळपास. ठीक आहे. तर मुळात काय की जवळपास 8-9 महिन्यापूर्वी ही घटना घडली. त्यांचं घर पाडण्यात आलं त्यांच्याच नवऱ्याकडून आणि इतर त्यांच्या नातेवाईकांकडून आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ती जागा आमच्या नावावर कर किंवा ती जागा विकून त्याचे पैसे आम्हाला दे. परंतु त्यांचं म्हणणं आहे की मला दुसरं कोणी नाही, लहान मुलांना मी कसं सांभाळेन, त्यामुळे त्या सध्या त्या लांब जाण्यामध्ये राहत सुद्धा नाहीत.
तर त्या लातूर शहरामध्ये इथं राहतात आणि रोजीरोटीसाठी काहीतरी जो मिळेल तो कामधंदा या ठिकाणी करतात. लांबजाना येथील त्यांच्या घराच्या जागेवर या महिला गेल्या असता त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या नवऱ्याने त्यांना जबर मारहाण केली आणि या संदर्भातलं FIR सुद्धा त्यांनी केलेलं आहे. विशेषतः हे मारहाण जवळपास मागच्या 15 तारखेला म्हणजे अवघ्या काही 8-10 दिवसापूर्वीच हे प्रकरण आहे. त्यामुळे त्या परत पोलीस स्टेशनच्या इथं चक्रा मारण्याचं त्यांच्या मागे काम लागलेलं आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. का नेमकी मारहाण करण्यात आली तुम्हाला? मारहाण कारण की माझ्या भावानं आणि माझ्या मामानं म्हणले की घर तर पाडल्यात, तर आता घर पाडून तर त्यांना तर काही भेटलं नाही, नुकसानच झालं, तर आता तिथं ठेवून काही उपयोग नाही, तर ती जागा विकून इथं लातूरात कुठेतरी खुली जागा घ्या आणि शेड मारून राहावा. कुठपर्यंत तुम्ही असं भाडा घालत हिंडणार? शेड मारून राहावा, किरायानं तर वाचणार तुम्ही म्हणल्यानंतर मग मी सांगितले, गिराईक आणले विकायला. मग त्यांना दाखवायसाठी, कब्जा द्यायसाठी मी गेलते. तर गेल्यानंतर तू कशाला आलीस म्हणून, इथं यायचं नाही म्हणून मला आमच्या आईनं, भावानं, इस्माईल ताहेर मनियार, पुन्हा इरफान ताहेर मनियार नवरा, पुन्हा भाऊजाई मुस्कान इस्माईल मनियार, पुन्हा बहीण माझी नशिमा काहीतरी नाव आहे दुसरं, सगळ्यांनी मिळून मला मारले. ती मारले, माझ्या मुलाला पण मारले. मग तेच तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनला किल्लारीमध्ये गेले होते. तर तिथं पण येऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर मला मारले आणि मग पोलिसांना मी सांगितले असं असं मला मारायलेत म्हणून. बाहेर पण येऊन मारायलेत रोडच्या. मी बाहेर गेल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर. मग त्यांनी मला गाडीत, मी म्हणले माझ्या जीवाला धोका आहे. परत चाकू घेऊन आलतं माझं भाऊ मारायला आणि सगळे लोकांनी पण बघितले तिच्या हातात चाकू होती आणि सगळ्यांच्या समोर म्हणला तर हिला मी मारूनच टाकणार आहे म्हणून जीवानं. मग मी असं सांगितल्यानंतर पोलिसांना, मग पोलिसांनी मला गाडीत बसवून सेफ्टी आणून सोडले. बस स्टँड मध्ये आणून सोडले आणि बस स्टँड मधून मला एसटीत बसविले. मग मी आले. ठीक आहे. म्हणजे या संदर्भात त्यांनी ज्यावेळेस त्या गावात गेले होते तर त्यांना मारहाण करण्यात आली आणि इतक्या लेवलची मारहाण झाली की त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना चाकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना स्वतः बस स्टँडला नेऊन गाडीमध्ये बसवून इकडे लातूरला पाठवलं. म्हणजे एवढी गंभीर घटना लांबजाना गावामध्ये घडत आहे आणि या प्रकरणावर आता पोलीस किती सिरियस आहेत हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. लवकरात लवकर अशा लोकांवर कारवाई करणं. अशा पद्धतीने 2-3 FIR सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत त्या आरोपींच्या विरोधामध्ये. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करत असताना शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता काय नेमकी प्रशासनाला, इथे SP ऑफिसला असेल किंवा पोलीस प्रशासनाला असेल, कलेक्टर प्रशासनाला असेल, आपण काय नेमकी मागणी करणार आहात? माझं जेवढं नुकसान झालंय तेवढं त्यांच्याकडून भरपाई करून द्यावं मला आणि परत त्यांना कड़ी से कड़ी सजा मिलना. वो खुलेआम घूम रही हैं ऐसा करके, पूरा तोड़ के काय काय नाव और आहे मेरे को बदनाम करके. लियाकत बी ताहिर मनियार, इरफान ताहिर मनियार, इस्माईल ताहिर मनियार, मुस्कान इस्माईल मनियार, परत मुजमिल ताहिर मनियार पण आहे, पण तिनं पळून गेलाय घर तोडून कुवेतला. दुसऱ्या दिवशी तिकीट बनवून तिनं गेलाय कुवेतला. ठीक आहे, चालतं. तर प्रशासनाकडे काय मागणी कराल एकंदरीत? माझं जेवढं नुकसान झालंय तेवढे भरपाई करून द्यावी. 1.5 लाख रुपये घरकुलचे मंजूर झालते. परत मी बचत गटातून घेतले होते पैसे आणि थोडे बहुत माझ्या सेविंगचे होते. माझ्या घरातलं सामान पण भरपूर होतं, ते पण विकून खाल्ल्यात तिने सगळेजण मिळून. आणि माझं घर तोडून आमच्या आईच्या घरात ते राहतो आणि आईच्या घरात कोण पण राहत नाही, म्हणजे सून नाही ना, लेक नाही, कोण नाही, नुसतं जावाई आणि सासू राहतात आणि त्यांचे वेगळे संबंध आहेत. ती मी म्हणजे खुल्लं बोलणार नाही. तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, चालेल. लेकीला हाणून लावून जावायला ठेवल्यात आणि जावायला त्यांचं फला टिकून 1.5 लाख रुपये दिल्यात. ठीक आहे, चालतं. तर या प्रकरणामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. एकतर त्यांच्या जागेवर कब्जा करणे अवैधरित्या, कारण आहेत हे सगळे लोक नातेवाईकातलेच, परंतु त्यांना त्या प्रॉपर्टीसाठी त्रास दिला जातो. हे घर विकून आपण इथून निघून जाऊ, याचे पैसे आम्हाला द्या, असं त्यांना वारंवार सांगितलं जातं. त्यांनी ऐकलं नाहीत म्हणून त्यांचं घर पाडण्यात आलं, JCB लावून त्यांचं घर पाडण्यात आलं आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतं की कशा पद्धतीने हे घर पाडलं. घरातल्या बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान झालं.
हे सगळं होऊन आता 8-10 दिवसापूर्वी त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली. म्हणजे त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. त्या सेफ्टी पण इथं फिरू सुद्धा शकत नाहीत. या सगळ्यामध्ये प्रशासनानं आता व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. किल्लारी पोलीस स्टेशनचे सगळे जे पोलीस आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे. त्या एसपी ऑफिसला मागच्या बऱ्याच दिवसापासून येत आहेत. इथं सुद्धा त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे की मला योग्य तो न्याय मिळवून देण्यात यावा. तर आता पाहूयात की एसपी ऑफिसच्या वतीनं सुद्धा एसपी साहेबांच्या वतीनं सुद्धा त्यांना कोणता आणि कशा पद्धतीचा न्याय मिळतो. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनचं विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.